नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज मस्त तोंडी लावणीचा एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा, हे गाजर मी किसून हिवाळ्यातच वाळवून ठेवलं होतं आणि इथे भरपूर सारा लसण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपण जाड दाण्याचा कूट टाकून घेणार आहे। तर आपण मस्त गाजरापासून मस्त तोंडी लावणीचा भुरका बनवणार आहेत। तर भुरका अनेक प्रकारचा असतो, तर त्यापैकीच हा एक आमच्याकडे बनवला जातो। तर इथे भरपूर सारं तिखट टाकून घेणार आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि जर आपल्याला गरज वाटली तर इथे आपण दाण्याचं कूट नंतर सुद्धा वाढवू शकतो। तर ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा, व्यवस्थित दाण्याचं कूट तिखट मीठ मिक्स केल्यानंतर पॅनमध्ये इथे तेल ठेवलेलं आहे आणि तेल चांगल्या पद्धतीने तापलं की इथे हे जे वाळवलेला गाजर आहे त्याचा किस आहे तो आपण या तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे। म्हणजे तो एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतवायचा आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची नाही आणि तेल खूप जास्त कडकडीत तापवायचं नाही, नाहीतर गाजराचा किस यामध्ये जळून जाईल आणि तो करपलेला मग चांगला लागणार नाही। तर त्यानंतर एक बॅच काढून घेतल्यानंतर दुसरी बॅच इथे मी तेलामध्ये चांगली टाकून परतवून घेतलेली आहे, ती देखील छान कुरकुरीत अशी करून घेतलेली आहे। तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने गाजराचा किस करून भुरका केला जातो का, किंवा वेगळी अशी काही चटणी बनवली जाते का, नक्की माझ्यासोबत तुम्ही शेअर करा। तर दोन्ही बॅचमध्ये आपण चांगला गाजराचा किस तळून घेतलेला आहे, फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर उरलेल्या तेलामध्ये मोहरी टाकून घेतली आणि भरपूर सारा लसण भुरक्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे, त्याने की भुरका एकदम मस्त लागतो चवीला आणि खमंग अशी चव येते तोंडाला। तर भरपूर सारा लसण आपल्याला छान रंग बदलेपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे, तो देखील चांगला कुरकुरीत करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे एक चमचा मी इथे तीळ टाकून घेतलेले आहेत पांढरे, ते देखील आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ही फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघा, ही फोडणी तयार झाल्यानंतर हा दाण्याचा कूट आपण तिखट मीठ टाकून मिक्स करून ठेवलेला आहे, त्यामध्ये हा तळलेला गाजराचा किस आपण एकत्र करून घेणार आहोत। तर तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि गाजराचा किस आणि दाण्याचा कूट चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। तर जर आपल्याला इथे थोडंसं तेल जास्त वाटलं ह्या गाजरामध्ये तर आपण अजून थोडंसं दाण्याचं कूट इथे मिक्स करणार आहे, तर हे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर इथे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे। भुरका आपण वेगवेगळ्या प्रकारचा करतो, नुसता लसणाचा करतो, नुसता दाण्याच्या कुटाचा करतो, त्यानंतर आपण तिळाचा सुद्धा भुरका करतो, किंवा नुसतं तेल तिखट मीठ तेलामध्ये कालून त्याला सुद्धा लसणाची फोडणी देतो, तो सुद्धा एक प्रकारचा भुरकाच आहे। तर इथे बघा, अजून थोडं दाण्याचं कूट तिखट मीठ मी ॲड करून घेतलेलं आहे सगळे मिश्रण एकत्र केल्यानंतर, आणि ही फोडणी याच्यावर घालून घेतलेली आहे। तर ही फोडणी आणि दाण्याचं कूट आणि हा जो गाजराचा किस आहे तो संपूर्ण आपल्याला चांगला एकजीव करायचा आहे, म्हणजे एकदम खमंग टेस्टी अशी चव येते। तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात, उन्हाळ्यामध्ये कुठलीही भाजी खावीशी वाटत नाही किंवा केलेल्या भाजीची चव लागत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही भुरका नक्कीच तोंडी लावण्यासाठी करून बघा आणि याच्यासोबत 2 पोळ्या किंवा भाकरी तुम्ही आरामात खाऊ शकाल, इतका टेस्टी आणि खमंग हा लागतो। तर तिखट तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार कमी जास्त करा, तुम्हाला खूप तिखट झणझणीत आवडत असेल तर भरपूर तिखट टाका आणि थोडं कमी लागत असेल तर कमी तिखट टाकून हा तुम्ही भुरका करू शकता। तर नक्की एकदा करून पाहायला काहीच हरकत नाहीये। तर अशा पद्धतीने मस्त हा भुरका करून बघा, मी इथे सर्व करून दाखवलेला आहे, किती सुंदर दिसतो, एकदम मोकळा छान झालेला आहे। तर अशा पद्धतीने नक्कीच वेगवेगळ्या डिश तुम्ही ट्राय करा, तर खा प्या मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा। थँक्यू।